नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे लाल किल्ला. दिल्लीच्या मध्यभागी उभा असलेला लाल किल्ला म्हणजे भारताच्या गौरवशाली इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. लाल रंगाच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला केवळ एक इमारत नाही, तर आपल्या देशाच्या संस्कृती, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. इतिहासाच्या अनेक घडामोडी या भव्य किल्ल्याने आपल्या नजरेसमोर पाहिल्या आहेत. आज आपण लाल किल्ल्याकडे पाहतो तेव्हा केवळ दगडांचे बांधकाम दिसत नाही, तर त्या भिंतींमध्ये दडलेला भारताचा आत्मा जाणवतो. ऐतिहासिक पार्श्वभूमी. लाल किल्ल्याचे बांधकाम मुघल बादशाह शहाजहान यांनी इसवी सन 1638 ते 1648 दरम्यान केले. शहाजहानने आग्र्याहून दिल्लीला राजधानी केली आणि या नव्या राजधानीसाठी शहाजनाबाद शहराची स्थापना केली. या नव्या शहराचं हृदय म्हणजेच लाल किल्ला. लाल वाळूच्या दगडांनी बनलेला हा किल्ला 2.5 किलोमीटर लांब आणि उंच भिंतींनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या आत अनेक सुंदर राजवाडे, दरबार, फवारे, बागा आणि कलात्मक कोरीव काम आहे. दिवाण-ए-आम म्हणजे जनतेचा दरबार आणि दिवाण-ए-खास म्हणजेच खास दरबार हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. दिवाण-ए-खास मध्ये जरतप्त-ए-तौस म्हणजेच मोराचा सिंहासन ठेवण्यात आला होता, ज्यावरून शहाजहान आपले राजकारण चालवत असे. स्वातंत्र्याचे प्रतीक. लाल किल्ला फक्त मुघल स्थापत्याचा नमुना नाही, तर तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार आहे. ब्रिटिश राजवटीदरम्यान अनेक क्रांतिकारकांना येथे कैद करण्यात आले. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धानंतर शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याला याच किल्ल्यातून पकडण्यात आलं आणि नंतर त्याला देशाबाहेर पाठवण्यात आलं. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे. त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्याच्या भिंतीवरून भारताचा तिरंगा फडकावला आणि देश स्वतंत्र झाला हे संपूर्ण जगाला सांगितलं. तेव्हापासून आजही प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. या परंपरेतून प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित होते. लाल किल्ल्याच्या त्या भिंती आजही आपल्याला आठवण करून देतात की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती बलिदान द्यावे लागले. आजच्या समाजातील महत्त्व. आज लाल किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. पण या किल्ल्याचं महत्त्व केवळ पर्यटनापुरतं मर्यादित नाही. तो आपल्याला एक संघर्ष, त्याग आणि एकतेचा संदेश देतो. आजच्या काळात जेव्हा आपण आधुनिकतेकडे झपाट्याने वाटचाल करत आहोत, तेव्हा लाल किल्ला आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडून ठेवतो. त्याच्या भिंतीवर आजही त्या काळाची झलक दिसते, जहां मुघल संस्कृती, भारतीय कला आणि स्थापत्याची कमाल एकत्र येते. लाल किल्ल्यांचं संरक्षण आणि जतन हे आपलं कर्तव्य आहे. अनेकदा आपण पाहतो की लोक किल्ल्यांच्या भिंतीवर आपली नावे लिहितात, कचरा टाकतात. हे चुकीचं आहे. लाल किल्ला हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे
आणि त्याचं जतन म्हणजे आपल्या ओळखीचं रक्षण होय. एक भावनिक आठवण. लाल किल्ला म्हणजेच केवळ एक ऐतिहासिक इमारत नाही, तर भारताच्या आत्म्याचं प्रतीक आहे. तो आपल्याला शिकवतो, भूतकाळ विसरू नका, कारण त्यातूनच भविष्याचा पायाच रचला जातो. आज आपण तंत्रज्ञान, विज्ञान आणि नव्या स्वप्नांच्या युगात जगत आहोत. पण लाल किल्ला आपल्याला सांगतो की आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान हाच आपला खरा पाया आहे. चला, आपण सर्वजण ठरवूया, आपल्या देशाच्या या वारशाचं जतन करूया आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत या अभिमानाच्या कथा पोहोचूया. कारण लाल किल्ला फक्त दिल्लीचा नाही, तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात उभा असलेला अभिमानाचा किल्ला आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील, तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.